सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये प्रथमावल्ली प्रथमाध्याय द्वितीयवल्ली पूर्ण करून तृतीयवल्लीमध्ये आता आपण आरंभ केलेला आहे. तृतीयवल्लीमध्ये असणारा तिसरा आणि चौथा मंत्र जो आहे, शरीराला काय या ठिकाणी रथाची उपमा त्या ठिकाणी दिली. आणि अशा प्रकारे शरीराला, कारण का शरीरमाद्य, पूर्वमीमांसा काय म्हणते, शरीरमाद्यम खलु धर्म साधनम. धर्माचं असणारं साधन म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या सर्वाचं मूलभूत साधन काय आहे? या सर्वाचं असणारं मूलभूत साधन शास्त्राने सांगितलं शरीरच आहे. शरीर जर व्यवस्थित असेल तर मग सगळं जप जाप तप हे काय आहे हे सगळं व्यवस्थित चालेल. आणि म्हणून या ठिकाणी ते जे शरीर आहे, या शरीरालाच या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथा जो मंत्र आहे, या तिसऱ्या आणि चौथ्या मंत्राच्या द्वारे रथाची कल्पना या ठिकाणी केली त्यांनी. आणि अशा प्रकारचा हा जो रथ आहे शरीररूपी कार्यकरणसंगात, त्याला शास्त्रीय नाव आपण काय म्हणतो, कार्यकरणसंगात. कर्ण म्हणजे इंद्रिय, केलेली असणारी कार्य, संचित प्रारब्ध आगामी ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी झालं. आणि काय भोगासाठी जी जी फलं काय झाली, फलोन्मुख झाली, ती प्रारब्धाच्या अनुषंगाने भोगण्यासाठी जे प्राप्त झालं ते इदम शरीरम, ते हे शरीर. आणि म्हणून हे जे शरीर आहे काय धर्मसाधनम, त्याला व्यवस्थितपणे जर त्याचा उपयोग केला तर काय ते धर्माचं साधन आहे, ते मोक्षाला घेऊन जाणार आहे. म्हणून अशा प्रकारे मग या शरीरामध्ये काय केलं त्यांनी, हे असणारे शरीर याच्यामध्ये कोण बसलाय, या ठिकाणी परमात्माच आहे. परंतु तो ज्यावेळेस अंतःकरणचं दृष्ट्या मन बुद्धी चित्त अहंकार सूक्ष्म शरीर याच्या अनुषंगाने एकत्रित होतो त्यांच्याशी, त्यावेळेस तोच काय होतो, जीवात्मा आकाशच आहे. परंतु घट पट घटाकाश मठाकाश आपण म्हणतो, काय घट मठ यांच्या उपाधीने ते परिच्छिन्न होतं, म्हणून आपण त्याला म्हणतो घटाकाश. आकाश सर्व इथून तिथून बाहेरचं आणि आतलं, त्याच्यामध्ये भिन्नता आहे का, काही भिन्नता नाही. मग भिन्नता कशामध्ये झाली, ज्या असणारी नाम आणि उपाधी, त्या घटाचं असणारं नाम, त्या घटाची असणारी उपाधी, त्या घटाच्या नाम आणि उपाधीच्या अनुषंगाने तेच बाह्य आकाश ज्यावेळेस आतमध्ये गेलं, घटाच्या आतमध्ये उपाधीने परिच्छिन्न झालं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो घटाकाश. पण आकाश आकाश एकच आहे, कॉमन फॅक्टर आहे. मग अशी जागी सांगितलं परमात्मा, आत्मा, जीवात्मा हे जरी भिन्न भिन्न त्या ठिकाणी भासत असले तरी या सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे, तर कॉमन फॅक्टर आत्मा, आत्मतत्व जे आहे
हे आत्मतत्व सर्वत्र अणुस्यूत एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही. जशी उपकरणं जरी विद्युत अनेक असली, ट्यूबलाईट वेगळी, फ्रीज वेगळा, टेप रेकॉर्डर वेगळा, मोबाईल वेगळा, फॅन वेगळा, AC वेगळा, ही विद्युत उपकरणं जरी भिन्न भिन्न प्रकारची असली तरी त्या सगळ्यामध्ये असणारे अनुस्यूत ऊर्जा, का ऊर्जा भिन्न आहे. पंख्याला असणारी विद्युत वेगळी आहे, फ्रीज चालवायला असणारी विद्युत वेगळी आहे, असं होतं का? तर असं होत नाही. सर्वामध्ये असणारी अनुस्यूत ऊर्जा जशी एकच आहे तसंच आहे या ठिकाणी सुद्धा सगळ्यामध्ये. म्हणून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी सांगितलं. शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शन. समदर्शन करायचं म्हणजे काय? तर या सर्वामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व काय? हे आत्मतत्व एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही आहे. जशी विद्युत सर्व उपकरणामध्ये असणारे विद्युत, जे मुख्य विद्युत चालक केंद्र असेल तिथनं इथपर्यंत येणारी हे लाईट, टेप रेकॉर्डर या सर्वांना चालवणारी जशी विद्युतमध्ये भिन्नता नाही, तसं जे आतचे मुख्य चैतन्य तत्व जे आहे त्याच्यामध्ये कुठेही भिन्नता नाही. मग भिन्नता नाम आणि रूप. ज्यावेळेस काय मी, मला, स्वामीजी, मंदार, राम, श्याम अशा प्रकारे उपाधीने आपण त्याला परिच्छिन्न करू. कोणाला? त्या आत्मतत्वाला. उपाधी परिच्छिन्न ज्या क्षणी होईल त्या क्षणी तो झाला जीवात्मा आहे, परमात्माच. तेच गीतेने सांगितलं, ममै वांशो जीवलोके. तू कोण आहेस? तू माझाच अंश आहेस, दुसरा काही नाही. तेच पुन्हा सांगितलं, वासुदेव सर्वं स महात्मा सुदुर्लभ सांगितलं की सर्वत्र एकच वासुदेव आहे. अशा प्रकारे पाहणारा जो महात्मा आहे तो का अत्यंत दुर्लभ आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मग काय केलं पाहिजे? अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे शरीराची असणारी उपाधी, त्या उपाधीने ज्यावेळेस तो परिच्छिन्न झाला त्याच वेळेस तो परमात्मा जीवात्मा, म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म शरीर. काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हेच जाणार नाही ना. स्थूल शरीर इथंच राहणार आहे. गेल्यानंतर यातला राम गेला की काय, इथेच त्याला सोडून जायचं. त्याला काही वेळ 4-5 तासाच्या आतच त्याला रिकामं करून टाकतात लोक. बघा म्हणतात, वाट बघा आता कोण येतंय, कुठं आलंय, नाही तर घ्या आंघोळ घालायला, घ्या बाहेर घ्या. ज्या क्षणी राम जाईल त्या क्षणी काय होणार आहे? हे शरीर जे आहे काही कामाचं राहणार नाही. जोपर्यंत राम त्यामध्ये आहे, आत्मा राम. समर्थांनी छान कल्पना त्या ठिकाणी दिली. दासबोधाच्या माध्यमातून, मनाचे श्लोक असेल, दासबोध असेल, या सगळ्याच्या माध्यमातून अतिशय समर्पक आणि व्यवस्थितपणे साधनेचा असणारा क्रम त्या आत्मा रामाला प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे सगळं सुंदर त्या ठिकाणी समर्थाने सगळं त्या ठिकाणी दासबोधाच्या माध्यमातून अथवा मनाच्या श्लोक जे आहे त्याच्या माध्यमातून, प्रभाते मनी रामचिंतित दावा, पुढे वैखरी राम आदी बदावा. की पहिला उठल्याबरोबर काय, पहिला राम चिंतन केलं पाहिजे. बाकीचं संसाराचं चिंतन सोडलं पाहिजे की अमुक करायचं तमुक करायचं. उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. तिथनंच समुद्रवसने देवी, तिथनं सुरुवातच. अशा प्रकारे म्हणून तो जो राम आहे तो राम काय केला पाहिजे? प्राप्त करण्यासाठी मग काय, मग शरीर रूपी जे आहे याला या ठिकाणी या मंत्राच्या द्वारे 3रा आणि 4था जो मंत्र आहे त्याला रथाची कल्पना केली. आणि म्हणून उपाधीनी परिच्छिन्न असल्यामुळे तोच परमात्मा या ठिकाणी इथे बसलेला. आता शरीराला रथाची कल्पना केली, मग इथे कोण बसला? तो जीवात्मा झाला. या शरीर नाम आणि रूपादी, नाम आणि रूपाने परिच्छिन्न झाला, त्यालाच आम्ही म्हटलो जीवात्मा. मग तो जीवात्मा कुठं आला? इथे येऊन बसला. अंतःकरण चतुष्टया, मन, बुद्धी, चित्त आणि अहम तत्व सर्वात जवळचं चित प्रतिबिंब सांगितलं. पुढं तत्वबोधामध्ये काय सांगितलं? काय ते जीवतत्व म्हणजे काय? चित्त असणारं प्रतिबिंब. पुढे म्हटलं अंतःकरणामध्ये पडल्याबरोबर
पहिलं कोणी ग्रहण केलं त्याला अहम वृत्तीने ग्रहण केलं त्या ठिकाणी. आणि अहम वृत्तीने जसं त्याला ग्रहण केलं तसं पुढे पुढे मग सप्लाय चालू झाला. चित्त, मन, बुद्धी, आणि तोच आपण त्याला म्हणतो, त्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो जीवात्मा. तोच येतो आणि जातो. सूक्ष्म शरीर कोण येतं जातं तर जाणारं हेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग तो जीवात्मा या ठिकाणी या शरीररूपी रथामध्ये कोण बसलाय तो जीवात्मा या ठिकाणी बसलेला आहे. त्यानंतर त्याचा सारथी चालवणारा हा जो रथ आहे, हा रथ चालवणारा कोण आहे त्याच्यावर मुख्य आहे. चालवणारा सारथी कोण होता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण घेतले. म्हणून ड्रायव्हर व्यवस्थित असेल तर काय होतं, व्यवस्थित गाडी चालते. आणि ड्रायव्हर जर व्यवस्थित नसेल तर कुठल्या तरी खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही त्या ठिकाणी. पण ड्रायव्हर व्यवस्थित पाहिजे. आणि भगवंत त्या ठिकाणी सुद्धा अर्जुनाला माहिती होतं की भगवंत जर आले तर काय होणार आहे, हे सगळं जे आहे सगळ्याचा निकाल यथायोग्यच लागणार आहे. म्हणून त्यांना त्या ठिकाणी सारथी त्या ठिकाणी. मग या ठिकाणी अशा प्रकारे काय झालं, या ठिकाणी कोण आहे मग बुद्धीम तु सारथीम विद्धी. बुद्धीला सारथी त्या ठिकाणी केलं, चालवणारी. बुद्धी व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित चालत. बुद्धिनाशात प्रणश्यती सांगितलं त्या ठिकाणी. काय जायतो विषयापुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. असं करत करत शेवटी सांगितलं काय, बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धीचा नाश म्हणजे काय, तुमचा विवेक संपला. बुद्धीचा नाश होणं म्हणजे काय, काय चांगलं आणि काय वाईट आहे हे कळलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा. की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. काय चांगलं काय वाईट हे कोण कळून देतं, हे बुद्धी करत. बुद्धीला लक्षात. म्हणून तिला काय म्हणतात, निश्चयात्मिका बुद्धी. शास्त्राने व्याख्या केली तिची काय, निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करण्याचं तिला अधिकार आहे की काय करायचंय, आता काय खायचंय, काय प्यायचंय, आता काय केलं पाहिजे, आता काय केलं नाही पाहिजे, हे सगळ्याचा कंट्रोल कोणाकडे आहे, ह्या बुद्धीकडे. आणि तिला काय, म्हणून तिची कृपा, धी म्हणजे बुद्धी, ती व्यवस्थित असेल तर. म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या दोन बुद्धीच्या देवता आपण मानतो, महागणेश आणि महासरस्वती. याची उपासना आपण का करतो गणेशजीची, त्या आपली बुद्धी व्यवस्थित असावी, स्मरणशक्ती, बुद्धी. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग काय, ती सारथी झाली. त्यानंतर त्याचा असणारे लगाम, तिने हातामध्ये काय झालंय, मनरूपी लगाम आहेत. कारण ते चंचल आहेत, इकडे जाणार तिकडे जाणार. घोडे इंद्रिय घोडे, पंच ज्ञानेंद्रिय जे आहे, श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम, हे काय त्या रथाला लावलेले घोडे आहेत. त्यांना असणारे लगाम मन आहे. आणि त्या मनाला कंट्रोल करण्यासाठी मागे सारथी बुद्धी ठेवली. तिने त्या रथाला कंट्रोल करायचं, नाही तर ते काय. आणि मग त्यांचा रथ विषयरूपी रस्त्यावरती, काय विषयरूपी हे खायचंय, ते प्यायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे सगळे जे आहे विषय, श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम यांचे असणारे पंचविषय, पाहायचंय, खायचंय, वास घ्यायचाय, हे आहे हा रस्ता. या रस्त्यावर, विषयरूपी रस्त्यावरती, ही पंच ज्ञानेंद्रिय रूपी घोडे मनरूपी लगामाने, बुद्धीच्या कंट्रोलद्वारे बसणारा जीवात्मा या शरीररूपी रथाची या ठिकाणी कल्पना केली आहे. म्हणून अशा प्रकारे हा जो रथ चाललेला आहे, या मनरूपी लगामाला, मला हे खायचंय, मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय, मग त्याला कंट्रोल कोण करणार आहे, बुद्धी कंट्रोल करणार आहे. म्हणून बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्यावेळी आपल्या बुद्धीचा नाश होईल, तारतम्य, म्हणून तिथे सांगितलं साधन चतुष्टय साधनेमध्ये विवेक, सगळ्यात पहिला विवेक सांगितला, मग वैराग्य सांगितलं, मग क्षमादी षटक संपत्ती सांगितली, आणि मग मुमुक्षुत्व सांगितलं. मग पहिल्या काय प्राधान्यक्रम कोणाला दिला, म्हणून विवेकाला, बुद्धीला. नित्यानित्य वस्तू विवेक, विवेकाची व्याख्या केली त्या ठिकाणी.
विवेक 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 म्हणजे काय, तर नित्य अनित्य वस्तू विवेक हा क्षीर नीर न्यायेन. नित्य आणि अनित्य काय आहे, याच्यामध्ये नित्य आणि अनित्य बरं दोन्ही आहे. म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या सांगितलं. मिथ्या म्हणजे खोटं नाही. पुन्हा पुन्हा त्याची व्याख्या करतो. मिथ्या शब्दाचा अर्थ काय, मिथ्या म्हणजे खोटं नाही. मग मिथद्वंद्वे हा धातू सांगितला तरी मिथद्वंद्व या धातूतून याच्यामध्ये एकामध्ये दुसऱ्याची उत्पत्ती भासते. वास्तविकता नाही पण भासते. रज्जूवर सर्पाची आकृती भासते, वास्तविक का नाही, वास्तविक रज्जूच आहे. परंतु सर्पाचा भास होणे, हा सर्पाचा भास जो आहे हा मिथ्यात्व. मग आधार काय, आधार रज्जूच आहे. तसं या ठिकाणी आधार काय, आधार परमात्माच आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त काही नाही. अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित सांगितलं. आत बाहेर सर्वत्र तो एकच नारायण आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. परंतु मग काय झालं त्या ठिकाणी, त्यावर कोणामुळे, माया जी आहे ना ती माया प्रकृती, त्या प्रकृतीमुळे काय झालं, त्यात असणाऱ्या परमात्माचा जो आधार आहे त्याच्यावरच काय झाला, आता जगताचा भास निर्माण झाला. हे जगत आहे, मला असं करायचं, मला अमुक करायचं, माझा हा संकल्प झालाय, माझा तो संकल्प केलेला आहे. अशा प्रकारे जगताचा भास करून मग काय, त्या असणाऱ्या स्वकपोल कल्पित जे जगत आहे ना, त्या स्वकपोल कल्पित जगतामध्ये काय तो भ्रममान करायला लागला. असं करायचंय मला, हा संकल्प केला, तो संकल्प केला, इकडे जायचं तिकडे जायचं, अमुक करायचं तमुक करायचंय, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, संकल्प केला. मग ती काय, ती व्यावहारिक सत्ता. 3 सत्ता सांगितल्या शास्त्राने मागे. आता झाला असा काय, एक अत्यंत असत सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. अत्यंत असत सत्ता कधीही नाही. शशशृंगवत, शशशृंगवत म्हणजे सशाला जसे कधीच शृंग नसतात, शिंग नसतात, त्याप्रमाणे कधीच नाही. मग व्यावहारिक, आत्ता जी आपण अनुभवतो ही व्यावहारिक सत्ता. मी शिकवतोय, तुम्ही ऐकताय, ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि याच्या पुढे जाऊन एक सत्ता आहे, त्याला म्हणतो आपण पारमार्थिक सत्ता. ती वास्तविक सत्ता आहे, ती राहणारी. पारमार्थिक सत्तेचा ज्यावेळेस आपल्याला अनुभव होतो त्यावेळेस व्यावहारिक सत्ता डिझॉल्व होते, मग राहत नाही. म्हणून अशा प्रकारे त्या पारमार्थिक सत्तेचा अनुभव करून घेण्याकरिता काय पाहिजे, विवेक. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं विवेक काय राहणार आहे, क्षीर नीर न्यायेन. म्हणून त्या ठिकाणी संन्यासी जे आहेत त्या संन्यासांना आपण काय म्हणतो, परमहंस परिव्राजकाचार्य काय म्हणतो, परमहंस त्यांना त्या ठिकाणी आपण म्हणतो. परमहंस म्हणजे हंस काय करतो, नीर क्षीर न्यायेन. हंस जो पक्ष आहे या हंसा पक्षाला आपण, तुम्ही काय करता, दुधामध्ये जर का तुम्ही पाणी टाकलं आणि या हंसाला तुम्ही द्यालं तर तो काय करतो, त्यातलं फक्त दूध ग्रहण करतो. आता कसं करतो, ही निसर्गाची किमया असं म्हणतात की त्यातलं काय करतो, फक्त दूध ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो. तसे हे संन्यासी ज्यांना आपण परमहंस येते. परमहंस म्हणजे काय, तेच नित्य अनित्य वस्तू विवेक आहे त्यांच्यामध्ये. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे त्यांना कळतं. मग काय घ्यायचं आहे, यातला राम घ्यायचा आहे आणि आराम सोडून द्यायचा आहे. खाओ पिओ मजा करो, हा जो आराम आहे ना, खाओ पिओ मजा करो हा आराम हा सोडून द्यायचा आहे. आणि मग त्यातला फक्त जो राम आहे परमात्मा तेवढा ग्रहण करायचा. त्यासाठी काय, बुद्धीची गरज आहे. म्हणून बुद्धीने सातत्याने सांगायला लागतं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, इकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं. नित्य नेमना आम्ही तो प्राणी दुर्लभ, देवाची याद्वारे उभा क्षणभरी. हे सगळं जे काय आहे सगळं सातत्याने पुन्हा 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 अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते सांगितलं. 2 तत्व सांगितले, एक अभ्यास आणि एक वैराग्य. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती, पुन्हा, कारण का त्यांचं सवयच आहे, स्वाभाविक आहे. जसं लहान मुलं घरामध्ये असतं त्याचा स्वभाव काय असतो, खेळणं हाच त्याचा स्वभाव आहे.
त्या तुम्ही कितीही सांगितलं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तरी ते काय करतं, तेवढ्यापुरतं तुम्ही रागवाल अथवा तुम्ही माराल, या अनुषंगाने काय तेवढ्यापुरतं येतं आणि तिथं बसतं. परंतु त्याचं सगळं चित्त कुठं आहे, सर्व चित्त बाहेर. माझे मित्र आलेत अंगणामध्ये, ते खेळतात. आता अंगण वगैरे सगळं संपलं, आता फ्लॅट संस्कृतीमध्ये आता हे सगळ्या गोष्टी गेल्या. त्या अंगणामध्ये खेळत आहेत, याचं लक्ष तिकडंच, फक्त शरीराने घरात, मनाने बाहेर. मग अभ्यासाने काय होतं, अभ्यास येणं तो कोणतेय पुन्हा पुन्हा, असं हे मरकट मन जे आहे आपलं सुद्धा, हे काय मरकट सांगितलं, माकड जसं अत्यंत चंचल असतं, एका ठिकाणी एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, काही ना काहीतरी सातत चाळे त्याचे चालू असतं. तसं या ठिकाणी हे मन सुद्धा काय मरकट रूपी, सारखं एका ठिकाणी शांत राहणार नाही, हे बघेल ते बघेल. अशा प्रकार मग त्याला जो आहे पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. ते जरी तिकडे गेलं तरी परत आणून बसवलं पाहिजे. मन राम 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 राम, परत बाहेर जाईल परत घेऊन यायचं मन कृष्ण कृष्ण कृष्ण. असं त्याला ज्यावेळेस शिकू, पुन्हा 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 अभ्यास त्याला करायला लावू, त्यावेळेसच मग त्याला थोडं 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 लक्षात येईल, ते संस्कार त्याच्यावर पडतील. ते नाही यावेळेस मला राम म्हणायचं आहे, यावेळेस कृष्ण म्हणायचं आहे. आणि मग अशा संस्काराने मग वैराग्येन च गृह्यते, वैराग्य पाहिजे, अभ्यासपणे पुन्हा 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 सातत्याने. या दोन गोष्टी असल्या तर ते परमात्मा मग काय दूर नाही, तो इथंच आहे. अंतस्थ आत्मानम अजन्म दृष्ट्वा. परमात्मा प्राप्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतो, परमात्मा प्राप्त करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. मग काय परमात्मा इथेच आहे. मग काय जे धरलंय ते सोडायचं. हे मी, हे करायचं ते करायचं, अमुक करायचं तमुक करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, जे 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 आपण ज्याला ज्याला पकडून ठेवलंय त्या सगळ्या वस्तू एकदा सोडून दिल्या की मग जे राहतं, मग शेवटी सांगितलं ये न त्यजसी तत्यज. ज्याच्याद्वारे त्याग केलेला आहे ते अंतःकरण मन बुद्धी, त्याचा सुद्धा त्याग शेवटी करून टाकायचा आहे. म्हणून सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य, काही आता ठेवू नकोस. अनन्य एक सुद्धा आपण काय करतो, आपलं सगळं आहे, परंतु कसं आहे आपलं सगळं हातचा राखून आपली भक्ती, हातचा राखून आपलं ज्ञान आहे, सगळं हातचा राखून आहे. मग परमेश्वर सुद्धा काय करतो, आपल्याला हातचा राखूनच देतो. गजेंद्राने काय केलं, जोपर्यंत माझे आहेत माझे आहेत, हा माझा मित्र, ही माझी पत्नी, ही माझी मुलं, हा माझा अमुक, हा माझा तमुक करत करत काय पहिल्यांदा त्यांच्या सगळ्यावर मगरीने ज्यावेळेस धरलं आणि सरोवरात बोलून घ्यायला लागली, त्याला पहिल्यांदा काय वाटलं, हे येईल, पत्नी येईल, मुलं येतील, मित्र येतील, अमुक येईल तमुक येईल, हे मला या सरोवराच्या बाहेर काढतील. आणि म्हणून सगळ्यांच्या आशेवर बिचारा बसला. मग कोणालाही शक्य झालं नाही बाहेर काढणं. आणि मग ज्यावेळेस कोणालाही शक्य झालं नाही बाहेर काढलं, त्यावेळेस काय केलं, अनन्य भावाने, त्याला म्हणतात अनन्यता. सर्व धर्मांपर्यंत कोणी आता नको, हे भगवंता बस तुम्हीच आहे आता, असं म्हटल्यानंतर ते कमळ त्या ठिकाणी असणार आपल्या सोंडेमध्ये घेऊन अनन्य भावाने भगवंताला शरण गेले. त्या क्षणी भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. म्हणून आपल्याला पण काय, आपल्याला सुद्धा या ठिकाणी परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे, हातचा राखून नाही, कर्तव्य कर्म हे केलंच पाहिजे या भावनेने, नो एक्सक्यूज त्याच्यामध्ये. म्हणून सांगितलं नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. सांगितलं माझी नित्याची साधना आहे, माझी नैमित्तिक साधना आहे, याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज करणार नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस तो साधना करतो त्याच वेळेस काय होईल, मग ते चित्तशुद्धीद्वारा. आणि मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना, आणि म्हणून त्या ठिकाणी परमहंस म्हणजे हंस आणि परमहंस. परमहंस म्हणजे अशा प्रकारे निरक्षीर न्यायेनं जगत आणि परमात्मा याच्यामधला जो परमात्मा आहे जे ग्रहण करतात त्यांच्यासाठी शारीरम केवलम कर्मम सांगितलं. फक्त शरीर मात्र त्यांची कर्म चालू राहतात. परंतु बुद्धी यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. सांगितलं की अशा प्रकारे जो केवळ आपल्या आत्मामध्ये रममान आहे,
आत्माराम. टिपिकल शब्द त्याला आहे आत्माराम. इकडे नाही आपल्याकडे, पण तुम्ही कधी उत्तरेकडे गेला, हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, जमुनोत्री त्या भागामध्ये कधी गेला तर त्याला काय म्हणतात, आत्माराम नाही तर मस्ताराम बाबा. त्या ठिकाणी हरिद्वारला गीता भवनच्या पुढे गेला की तुम्हाला त्या मस्ताराम बाबाची, मस्ताराम म्हणजे आपल्याच मस्तीमध्ये, त्यांना बाकी कोणाशी जगताशी घेणं नाही देणं नाही. आत्माराम स्वतःमध्येच रममान असणारे. हे कधी होईल ते ज्यावेळेस त्यांना ह्या जगताचं असणारं काय काय आहे सत्यत्व लक्षात येईल की अरे हे काही वास्तविक सत्य नाही. आपण ज्याला सत्य सत्य म्हणतो ते वास्तविक नाही, वास्तविक सत्य परमात्माच आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जाणून घेण्याकरिता हा जो आपल्याला शरीररूपी रथ मिळालेला आहे, या रथाला काय योग्य ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. योग्य ठिकाण कोणतं आहे? योग्य ठिकाण त्याला घेऊन जाण्याचं रामच आहे. म्हणून त्या रामाकडे घेऊन जाण्याकरता हे सगळे जे आहे बुद्धीच्या अनुषंगाने या इंद्रियांना कंट्रोल करून मनरूपी लगामाने त्यांना काय केलं पाहिजे, तो आत्माराम आहे तो आत्माराम प्रकट करण्याकरिता प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अशा प्रकारे असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मंत्राचा सारासार विचार या ठिकाणी ते घेत आहेत. काय म्हणतायत? तिसऱ्या मंत्राच्या द्वारे म्हणतात काय, आत्मानं रतिनं विद्धी शरीरकं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनःप्रग्रहमेव च. या ठिकाणी म्हणतात काय, तू या आत्म्यास रथमान आणि काय तू या आत्म्यास रथी, रथी म्हणजे त्यामध्ये बसणारा. तू नंतर शरीराला रथ समज, बुद्धी सारथी आणि मन लगाम. अशा प्रकारे सांगून त्याच्यावर आचार्य काय म्हणतात भाष्यामध्ये, आचार्य म्हणतात तत्र यः काय उपाधिकृतः संसारी विद्या अविद्ययोः अधिकृतः मोक्षगमनाय संसारगमनाय च तस्य तदुभय उपगमे साधनोः रथः कल्प्यते. आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य म्हणतात काय, जीव आणि परमेश्वर दोन सांगितलं. काय, जीव आणि परमेश्वर या दोघांमध्ये उपाधिकृत जो जीव तो संसारी, तो आत्मज्ञान व कर्म यांचा अधिकारी आहे. मगाशी सांगितलं पहिल्या मंत्रा काय सांगितलं, ऋतम पिबंतौ. या ठिकाणी दोघांची कल्पना केली. मग ते दोन कोणते, जीव आणि एक परमेश्वर. मग त्याचं सांगतात जीव आणि परमेश्वर या दोघांमध्ये पहिला मंत्र जो आहे त्या पहिल्या मंत्राचं पुन्हा आता इथे हे आलं. जीव आणि परमेश्वर या दोघांमध्ये उपाधिकृत जो जीव, या ठिकाणी उपाधींनी आणि अधिकृत झाला तो, म्हणून त्याला आपण जीव असं म्हटलो. मग तो जो जीव आहे तो जीव काय, तो संसारी, तो आत्मज्ञान आणि कर्म यांचा अधिकारी आहे. तोच आत्मज्ञान आणि कर्माचा असणारा अधिकारी. त्यासाठी सांगितलं अथा तो धर्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. हे त्याच्यासाठी सांगितलं. कोणासाठी? जो शरीराने अधिकृत असणारा तो उपाधीनी त्या ठिकाणी परिच्छिन्न झालेला तो जीवात्मा, त्याच्यासाठी सांगितलं आत्मज्ञान व कर्म यांचा अधिकारी आहे. त्याला मोक्षाकडे व संसाराकडे जाण्यासाठी या मंत्रात रूपगाने साधन रूप रथाची कल्पना केली आहे. आणि असा असणारा तो जीवात्मा, त्या जीवात्म्याला काय मोक्षाकडे व संसाराकडे जाण्यासाठी, त्याला आता मोक्षाकडे अथवा संसाराकडे म्हणून तिथं दोन सांगितलं. आता तो पहिलं धर्मजिज्ञासा, मला हा सगळा संसार काय आहे काय नाही, हे कसं आहे कसं नाही हे जाणून घेण्याची इच्छा आहे. ठीक आहे. मग काय त्या ठिकाणी मग जैमिनींनी काय केलं, वारायुद्धायुक्त पूर्वमीमांसा नावाचं एक शास्त्र लिहिलं. त्याचा असणारा पहिलं सूत्र आलं अथा तो धर्मजिज्ञासा. तुला आता धर्माची जिज्ञासा करायची आहे ना, मग अशा प्रकारे कर. आणि मग धर्मजिज्ञेच्या अनुषंगाने सगळं जाणून घेतलं. मग आता त्याचं अनुष्ठान करत करत चित्तशुद्धी झाली. मासे ज्याची चित्तशुद्धी झाली आहे त्यासाठी मग काय केलं, भगवान वेदव्यासाने ब्रह्मसूत्र नावाचं पुन्हा 4 अध्यायांनी युक्त असणारा अथा तो ब्रह्मजिज्ञासा, ज्याचं मुख्य सूत्र आरंभ झालं ते ब्रह्मसूत्र नावाचं त्या ठिकाणी व्याख्यान केलं. म्हणून अशा प्रकारे त्याला मोक्षाकडे व संसाराकडे जाण्यासाठी या मंत्रात रूपकाने साधन रूपरथाची कल्पना केली आहे. कर्मभोग भोगणारा असा जो जीव, कोण जीव काय, कर्माचं असणारं फल
जे जे आपण कर्म केली तीच आपल्याला भोगायची, दुसरं काही नाही. म्हणून सातत्याने म्हणून काय, स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोक. आपणच जशी आपापली कर्म केली आहे त्या कर्माच्या अनुषंगानेच आपल्याला सुखदुःख प्राप्त होत असतं. आणि म्हणून कर्मफल भोगणारा असा जो संसारी जीव, जो संसारी जीव तो काय, तो रथात बसणारा स्वामी म्हणजे मालक समजावा. तो या शरीररूपी जो रथ आहे, या शरीररूपी रथामध्ये बसणारा, कर्मफल भोगण्यासाठी या उपाधीनी जो काय परिच्छिन्न झालेला आहे तो जीवात्मा, तो कोण झाला, या रथात बसणारा स्वामी म्हणजे मालक, या रथाचा मालक येतो. मालक समजावा तो ज्या शरीराच्या ठिकाणी, ते शरीर रथस्थानीय आहे, ज्या शरीरामध्ये बसलेला. शरीर काय झालं, हे रथस्थानीय आहे. रथाला जोडलेले घोडे जसे रथा सोडतात, रथाला काय पुढे घोडं जोडलेले, आणि घोडे काय करतात, त्या रथाला ओढत जाऊन घेऊन जातात. म्हणून रथाला जोडलेले घोडे जसे रथा सोडतात, त्याप्रमाणे इंद्रिय रूपी जे अश्व, त्यांनी शरीराचे आकर्षण होते. इंद्रिय रूपी ती आहे अश्व, ते काय करतात, ते त्या शरीराला घेऊन जाण्याचं, हे पाहिजे ते करायचं, अमुक करायचंय. श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम शब्द स्पर्श रूप रस गंध, त्या अनुषंगाने हे पाहायचंय, हे ऐकायचंय, हे असं करायचंय, ते कसं आहे, पंच जे आहे ज्ञानेंद्रिय त्यांचे असणारे पंचविषय, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्या अनुषंगाने ते काय करतात, तिकडे तिकडे हे इंद्रिय त्या रथाला ओढत ओढत अलग लक्षात घेऊन जायचं. अत्यंत प्रबल आहेत ती इंद्रिय, आणि म्हणून हे काय करतात, सगळे रथाला ओढून ओढून घेऊन जाण्याचं काम करतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्याप्रमाणे इंद्रियरूपी ते अश्व, त्यांनी शरीराचे आकर्षण होते. या शरीररूपी रथाचा निश्चयात्मक जी बुद्धी ती सारथी. मग कोण त्या इंद्रियांना कंट्रोल करण्यासाठी थांबलंय त्या ठिकाणी, कोण बसलंय सारथी म्हणून, तर बुद्धी. जी बुद्धी आहे ती बुद्धी या ठिकाणी सारथी घेतली. बुद्धीला अनुसरून शरीराची प्रवृत्ती होते. शरीराची जी प्रवृत्ती, काय करायचंय काय करायचं नाही, हे कोणाला अनुसरून होतं, ते बुद्धीला अनुसरून होतं. आणि म्हणून काय झालं, बुद्धीला अनुसरून शरीराची प्रवृत्ती होती. प्रसिद्ध असा रथाचा जो सारथी नेता, आणि म्हणून प्रसिद्ध रथाचा जसा सारथी नेता असतो, म्हणजे कुठल्याही प्रसिद्ध रथाचा सारथी काय करतो, त्याला घेऊन जाणारा असतो. कुठे घेऊन जायचंय, काय करायचंय, कुठे वळवायचंय, जसं गाडी ड्रायव्हर करतो त्याप्रमाणे. म्हणून इथे सारथी जसा नेता असतो, तसे शरीराने जे जे कर्म करते ते सर्व बुद्धीमुळेच होते. त्याप्रमाणे शरीराद्वारे जी जी कर्म करतात ती ती कोणामुळे, बुद्धीमुळेच. बुद्धी त्या ठिकाणी प्रेरित करते, हे असं करायचं. बुद्धीला म्हणतो आपण, तुला कळायला पाहिजे होतं, तुला समजत नाही का, तू अशी चूक केली, तुला कळत नाही, तुला समजत नाही. मग समजणं कोणाचं काम आहे, बुद्धीचं काम आहे. खरे हे आपण करायला नव्हतं पाहिजे, परंतु केलं. म्हणून मग म्हटलं तुला समजत नाही का, आपण म्हणतो. म्हणून तेच सांगितलं काय, तसे शरीराने जे जे कर्म करते ते ते सर्व बुद्धीमुळेच होते. ज्याप्रमाणे प्रसिद्ध रथातील सारथ्याच्या हातामध्ये घोड्याचे लगाम असतात, घोड्याच्या लगाम कोणाच्या असतात, सारथी म्हणजे बुद्धीच्या हातात असतात. त्याप्रमाणे शरीररूपी रथात हे शरीररूपी जो रथ आहे त्याचे काय, संकल्प विकल्पात्मक जे मन, ते प्रग्रह म्हणजे त्याचे लगाम कोणाकडे, या बुद्धीकडे. म्हणजे त्याचप्रमाणे इथे सुद्धा हे मनस्वरूप जे आहे, इंद्रियारूपी घोड्यांचे मनस्वरूप असणारा जो लगाम आहे तो काय, तो बुद्धीच्या हातामध्ये पाहिजे. नाही तर मग काय, लगामच राहणार नाही, मग कुठेही उच्छृंखल होऊन जातील. आणि म्हणून मनाने प्रेरित अशी जी श्रोत्रादी इंद्रिये ती विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. श्रोत्रादी इंद्रिय आहे ती काय, त्यांचे त्यांचे पंचजे विषय आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे शब्द स्पर्श रूप रस गंध. ऐकायला पाहिजे, खायला पाहिजे, पाहायला पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे. पण ते असणारे त्यांचा रस्त्यावर अशा प्रकारेही काय होतात, प्रवृत्त होतात. आणि म्हणून मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी बुद्धी निश्चयात्मिका पाहिजे. कुठे त्यांना घेऊन जायचं हे तिने ठरवलं पाहिजे. मग ती जर व्यवस्थित असेल बुद्धी, मग रथाचा ॲक्सिडेंट होणार नाही. नाही तर मग ती काय, खड्ड्यात घेऊन पडण्याशिवाय रथाला राहणार नाही. खड्ड्यात घेऊन पडणं म्हणजे काय, रथाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं, त्या असणाऱ्या बुद्धीचं या ठिकाणी कौतुक करून बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी पाहिजे. म्हणजे हा रथ काय आहे, शरीररूपी व्यवस्थित त्याचा असणारा परमश्रेय जे मार्ग आहे,
साध्य साधन साधक साधना आणि साध्य. साध्य काय? परमात्मा. देव पहावयासी गेलो तिथे देव होऊन ठेलो. हे साध्य आहे की परमात्मा जो आहे तो पाहायचा नाही, परमात्माच व्हायचंय. लक्षात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे दुसरं कोणी नाही. सच्चिदानंद नसणार ते शिवदत्त आहे, ते शिवदत्तच मी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी काय शरीराला असणाऱ्या रथाची कल्पना करून आता पुढच्या मंत्राच्या द्वारे पुन्हा इंद्रिय त्यांचा असणारे काय इंद्रियानी हायान्याहू वगैरे त्या पुढच्या असणारा त्याचा विषय असणारा तो रस्ता, त्याच्यावर धावणारे घोडे, याची पुढच्या चौथ्या मंत्राच्या द्वारे व्याख्या. पुन्हा तो रथ कसा चालला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न चौथ्या 5व्या मंत्राच्या द्वारे त्यांनी आता केलेला आहे. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्